नमस्कार मित्रांनो, तर आज आपण खास व्हिडिओला सुरुवात करत आहोत. 21 सप्टेंबर सर्व पितृ अमावस्या आहे. कोणत्याही परिस्थितीत करा हा तुम्ही दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील. घरातील इडापिडा, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा संपेल. अमावस्या ही पितृपक्षामध्ये आपण जे काही पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो, तर त्या सेवेचा आपल्याला या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पूर्वज त्यांचे फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात, आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात. तसेच या श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप देत असतो. म्हणजेच पितृपक्षामध्ये पूर्वज जे आपल्याकडे आलेले असतात, तर ते या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून पितृ लोकामध्ये जातात. सर्व पितरी अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो, कारण या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करत असतो. म्हणजे काही कारणाने पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्याला आपल्या पितरांचे श्राद्ध करणे शक्य झाले नाही किंवा पितरांची तिथी माहीत नसते, तर अशा सर्वांचे श्राद्ध या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी केले जाते. आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये जर तुमच्या पितरांचे श्राद्ध हे राहून गेले असेल, तर आवर्जून तुम्हाला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे आवर्जून करायला हवे. सर्व पितरी अमावस्या ही 21 सप्टेंबर या दिवशी आहे, रविवार आहे. अमावस्येला आपण वर्षभर ते उपाशी असतात, त्यामुळे त्यांना दही भाताचा काहीच करता नाही आलं तर दही भात आणि त्याच्यावरती काळे तीळ सोडून ते तुम्ही घराच्या वरती किंवा नदीवरती असं ठेवू शकता, कारण तेवढं ठेवलं तरी तुम्हाला सर्व केल्यासारखं आहे. आणि तुम्ही सर्वांना या आणि जेवून जा आणि आम्हाला आशीर्वाद द्या, प्रत्येक कामामध्ये अडथळा येऊ देऊ नका, प्रत्येक कामात आम्हाला यश द्या, असं तुम्ही त्यांना नम्र विनंती करा. तुम्हाला आशीर्वाद मिळत असतात. तर प्रभावी हा उपाय असा आहे. हा उपाय तुम्हाला या सर्व पितरी अमावस्येला रविवारी करायचा आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला बघा अनुभव येईल, तुम्हाला कामामध्ये यश येईल. घरामधील जे वास्तुदोष असतात, नजरबाधा असतात, त्याही निघून जातील. पितृतृप्त होतात. त्यामुळे आपले विवाह जुळत नसतील, नोकरीत, कामात, धंद्यात, व्यवसायामध्ये कोणाला यश येत नसेल, तर या दिवशी सर्व पितरी अमावस्ये दिवशी तुम्ही दही भाताचा नैवेद्य त्यांना नक्की ठेवा. तुम्हाला चांगला अनुभव येईल, तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमचं जे काम होत नाही ते त्यांच्याकडे बोलायचं आहे आणि आमचं काम हे होऊ दे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यात, असं त्यांना नम्र विनंती करायची आहे. सर्व पितरी अमावस्ये दिवशी आपण घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून दिव्याचं ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये दिवा लावायचा आहे. तुम्ही इथे कणकीचा दिवा किंवा मातीचा दिवाही ठेवू शकता. तर त्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकतेचा आपल्याला प्रकाशमय वाढू लागतो. तुमचं नक्कीच ते काम पूर्ण होईल आणि तुम्हाला पितृपक्षाचे आशीर्वाद मिळतील. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ.